नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत एकदम खास ठिकाणी, विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात। तर सुरुवात केली आम्ही मलाड स्टेशनपासून। चला तर मग आज सुरू करूया आजचा प्रवास। मलाड स्टेशनवरून आम्ही विरारची ट्रेन पकडली, पण काय सांगू, ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती, पण मॅनेज केलं। मुंबई लोकल म्हणजे एक एक्सपिरियन्स असतो। हा बघा बाहेरचा व्ह्यू, फुल मस्त वाटतंय। सिटीचा हॉस्टेल आणि नेचरचा मिक्स, एकदम परफेक्ट कॉम्बो। कधी कधी वाटतं डेस्टिनेशनपेक्षा जर्नीच जास्त इम्पॉर्टंट असते। आणि शेवटी आम्ही पोचलो विरार स्टेशनला। स्टेशनवरून जीवदानी मंदिरासाठी आम्ही ऑटो पकडली। फक्त 20 रुपये पर सीट होती। शेवटी मंदिराजवळ पोचल्यावर आम्ही पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि सुरू झाला खरा प्रवास, पायऱ्यांनी वर चढायचा। खरं सांगायचं तर भर उन्हात चढताना खूप दम लागत होता। दुपारचे 12 वाजले होते आणि ऊनही जोरात होतं, पण शेवटी आम्ही वर पोचलोच। आणि काय सांगू, तिथे एवढी गर्दी होती की विचारूच नका। तरीही त्या गर्दीतून आम्हाला देवीचं दर्शन मिळालं, खूप छान वाटलं। नंतर आम्ही अजून थोडं वर गेलो, तिथे 3 मंदिरं आहेत। पहिलं श्री बरोडा देवी मंदिर, दुसरं श्री महाकाली देवी मंदिर आणि तिसरं श्री कालभैरव मंदिर। या तिन्ही मंदिरांचं दर्शन घेतलं, एकदम छान मस्त वाटलं। दर्शनानंतर आम्ही थोडं रिलॅक्स केलं, थंड पाणी आणि सरबत पिलं। आणि वरून जो नजारा दिसत होता ना, तो अगदी एकदम मन प्रसन्न करून टाकणारा होता। तिथे आम्ही खूप फोटो आणि व्हिडिओ काढले, एकदम मेमोरेबल मोमेंट्स। नंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली। खाली आल्यावर थोडं मार्केट फिरलो, दुकानं फिरलो आणि मग सगळ्यांना जोरात भूक लागली होती, म्हणून मंदिराचाच प्रसादाचं जेवण केलं आणि मग आम्ही सगळे आपापल्या घरी परतलो। हा आमचा जीवनदायी मंदिराचा सुंदर प्रवास। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये।